starts in 3, 2, 1, go. नमस्कार मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय एकविरा. मी अजय विलास अंधाडे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग वरती. तर मित्रांनो, आज आपल्याला जायचे कलमगावला. साईबाबांची पालखी येणार आहे आणि तिथे आपला साई भजन आज एकदम जल्लोष थाटामाटात होणार आहे. आणि तेच आमचे सहकार्य, आम्हाला निमंत्रण दिलेले आमचे माऊली म्हणजेच किरण दादा किरपण यांना हे आलेले आहेत आपल्याला घ्यायला. तर माऊली, काय बोलाल दोन शब्द आपल्या व्ह्युअर्सला? आल्या तर मी असं बोलेल की खोबरं रात्री वालत घाला, कारण खोबरं रात्री लवकर सुकतं. हा, बरोबर आहे. आणि हा खोबरा इथे हा खोबरा रात्री वालत घातलाय. तो बघा कसा वालून वालून लाल पडले बघा. दुसरी गोष्ट म्हणजे नुसतं वालत नाही घालायचा, तर वालत घातल्यावर माणूस एक लक्ष ठेवायला पण ठेवायचं. इकडे बघा, हे बघा इकडे मम्मी मशेरीला मशिरी पण लावा खोबऱ्यावर लक्ष ठेवताना. हा, बरोबर. म्हणजे कुठला ट्रेस नको यायला. तर मित्रांनो, काय नाही, अशी मजाक मस्ती आम्ही करतोय. आणि वहिनी कुठं रे बाबा, तू नावात आवडते. तर माऊली न्या चहा देऊ. चहा माऊली कोरा कोरा गरीबाच्या घरचा काय कोरा. गरीबाच्या घरी गरीब चहा प्यायला आलाय म्हणून कोरा. हा, म्हणून कोरा. तर मित्रांनो, आम्ही आता निघू थोड्याच वेळात. टिंबालीच घ्यायची ना आपण? टिंबालीत घेऊया. ठीक आहे, कारण सगळा ड्रम सेट घेतला तर बुवाचा आवाज येणार नाही. बुवाचा आवाज येणार. खरं म्हणजे आपल्याला माहिती नाही तिकडे साऊंड सिस्टम असेल की नसेल, म्हणून आपण फक्त आणि फक्त टिंबाली घेऊन चाललोय. नाहीतर मग घ्यायचं असतं सगळं घेतलं असतं, पण नको. तर भेटूयात थोड्याच वेळाला ट्रॅव्हलिंगला. तर चला आता चाय वगैरे पितो सुटका मार्गे. मित्रांनो, चला आता आम्ही फायनली निघालो घरातून. आणि आमचे माऊली सध्या ड्रायव्हिंग करतायत, खूप बिझी आहेत ते. तर आपल्याला जवळच आहे आडगावचे इथे कलमगाव म्हणून, तिथे जायचे ना. चहा वगैरे पिलो, मस्त गरम गरम चाय पिलो आणि जॅकेट पहन के निकले हम. अभी जाते उधर देखते. अशात मला साईबाबांचा निदान शिर्डीला जायला नाही भेटला, पण आल्या आयुष्यात पालखीचं दर्शन तरी भेटेल मला माऊली या हिशोबात. माऊली शिर्डीला पण जाऊ आपण. नाही, मी अजूनपर्यंत गेलो ना शिर्डीला. जाऊ. त्याची इच्छा तो बरोबर बोलवीन. चला मित्रांनो, आता डायरेक्ट आपण ना लोकेशनला जाऊ, तिथेच भेटू. आणि बघू आता कोण कोण मेंबर, भरपूर मेंबर आहेत भजनी मंडळीचे. तर कोण अजून आता सध्या मलाच घेतला, पिकअप मलाच केला पहिल्यांदा. आणि आता बघू तिथे जाऊन डायरेक्ट आपण लोकेशनला गेलो की तिथे कोण कोण आले कोण कोण नाही ते पण तुम्हाला भेटवतो आपल्या मेंबरांसोबत. तोपर्यंत पाहत राहा शेवटपर्यंत, खूप मजा येईल, खूप राडा करूया आणि खूप गाजूया. चला भेटू आपण लोकेशनला. चला मित्रांनो, फायनली आपण लोकेशनला पोहोचलो. आणि बाकीचं मेंबर आता आतमध्ये गेलं सेटअप लावायला. बाकीची पब्लिक भरपूर आहे, एवढी पब्लिक आहे. काही जेवायला बसलेत, काही जेवतायत. तर चला आता आपण सेटअप वगैरे लावून घेऊ. आणि सुरुवात झाल्यानंतर बहुतेक आमचा विचार आहे का जेवण झाल्यानंतर वाजू. तोपर्यंत साईराम साईराम ओम साईराम ओम साईराम. बाकी मजेत? एकदम मजेत. तर चला आता आपण सेटअप वगैरे लावून घेऊ. आणि जेवण वगैरे झाल्यानंतर चालू झाल्यावर तेव्हाच भेटू. बाकीचे आपले मेंबर सेटअप लावतायत, तोपर्यंत मी पण जरा एन्जॉय करतोय. साईराम 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 ओम साईराम. चला मित्रांनो, आम्ही आल्याला डायरेक्ट जेवण घेतलं आहे परत. आणि नंतर डायरेक्ट आपण मैफिल सुरू करणार आहे. तर डायरेक्ट आता वाजवता नाही भेटू जेवायला. बाय एवढी मैफिल आहे आपली.
एवढी मैफिल आहे, एवढी पोरं आहेत ना, सगळी वाजवणारी आहेत आणि बोलणारी आहेत, सगळे कलाकारच आहेत. तर आता जेवण वगैरे करून घेतो आणि डायरेक्ट वाजवतानाच घेतो आपण. आपला आजचा मेनू भाकरी आहेत, पापड आहेत, डाळ भात, कोबी चणा डाळ, वांगा बटाटा आणि काहीतरी स्वीट आहे. तर चला आता जेवण वगैरे करून घेतो आणि डायरेक्ट वाजवतानाच घेतो आपण. चला आपला एक टिंबाली लागलेलं आहे मित्रांनो आणि आता मैफिल थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. साईराम माऊली पाण्याला गेला. चला आता थोड्याच वेळात आपली मैफिल लागणार आहे. भेटू आता आपण डायरेक्ट चालू झाल्यानंतरच. तो ज्ञान राजा
मित्रांनो मी सगळा आमचा वाजून वगैरे झाला, एवढी मजा आली, एवढं रंगात वाजवत होतं सगळे. फक्त एवढंच काय आपल्याला स्पीकर कमी पडला, आवाज फक्त समजत नव्हता, इन्स्ट्रुमेंट जास्त झाला आणि बोलणारे कमी पडले. म्हणजे आता सगळे बोलायचे प्रयत्न करत होते पण आता तिथे हॉल टाईप होता ना हॉलमध्ये, तर मग आपला इन्स्ट्रुमेंटचा आवाज जास्त होता, तर थोडासा आवाज समजत नव्हता, कडवा कुठला चाललाय काय समजत नव्हता. तरी पण मॅच केला, पण एवढी मजा आली वाजवायला, एकदम सगळे जोशमध्येच होते ना. शेवटी मी आता इथे येऊन काय हे करतोय एंड, कारण की माझा मोबाईल झाला ऑफ. घरी आलो, चार्जिंग लावला, चार्जिंग थोडीशी केली, आता तेच बोलो ब्लॉग एंड करायचे, विसरलो होतो, झोपणार होतो. पण आता ब्लॉग एंड करतो. तुम्हाला शेवटपर्यंत जर बघितला असेल, नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल, आम्ही पण खूप एन्जॉय केला, तुम्ही पण केला असेल, इथपर्यंत बघितला असेल तर आता नक्कीच पुढे भेटू आपण पुढच्या कडकवाला ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आता मी झोपून घेतो ना. तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करून टाका आणि शेअर करा भरपूर. तर चला मित्रांनो, मी आता रजा घेतो. बाकीच्या मेंबरांना मला भेटलं नाही, कारण की गेल्या पहिले जेवून झाल्यानंतर डायरेक्ट हॉलमध्ये भरपूर पब्लिक होती, तर मला जास्त उभा राहायचा प्रॉब्लेम आहे, तर मी डायरेक्ट गेलो आणि वाजवायलाच बसलो. ते बघितलंच असेल तुम्ही. तर बाकीच्या मेंबरांना तुम्हाला म्हणजे मिळवायला भेटलं नाही, तर त्याच्यासाठी माफी असावी. पण नेक्स्ट टाईम पुन्हा एकदा आपण जाऊ तेव्हा सगळ्यांशी भेटून देईल मी. तोपर्यंत आता मी रजा घेतो, खूप झोप आले, 12 वाजले आम्हाला घरी यायला. तर चला मित्रांनो, ही बाया जागी अजून, बायको बाई जागी आहे अजून, काळजी आहे ना तिला, आलं नाही अजून घरी आहे काय. हा तर चला मित्रांनो, बाय बाय, टेक केअर, गुड नाईट, शुभरात्री. भेटू पुढच्या कडकवाला ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.